नमस्कार. ॲग्रोशिवार रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 14 मे 2026. नाशिक जिल्ह्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक आता घटताना दिसते आहे. या संदर्भात मी सविस्तर वेगळा व्हिडिओ करीनच. पिंपळगावला आवक थोडीशी घटून ती आता सकाळी 1000 ट्रॅक्टरवर आलेली आहे आणि ॲव्हरेज जो कांद्याचा माल आहे म्हणजे बिलो ॲव्हरेज आहे तो 7 ते 8 रुपयांना विकले जातो आहे. ॲव्हरेज कांदा 8 ते 9 रुपये, मोठा माल 9 ते 11 रुपये आणि स्टॉकचा कांदा 11 ते 15 रुपये विक्री होत आहे. ट्रॅक्टरच्या लिलावाची माहिती अजून आपल्याकडे आलेली नाही, त्याचे बाजारभाव जास्त असू शकतात. लासलगावला आवक स्थिर आहे, 227 गाड्या आलेल्या आहेत. कळवणला 230 गाड्या, येवल्यामध्ये आवक थोडी कमी होऊन 100 गाड्या, सोलापूरला आवक 150 गाड्या आलेल्या आहेत. पुण्यामध्ये आवक घटलेली आहे, 80 गाड्या आलेल्या आहेत. बंगळुरूला 50,000 कट्टे आहेत, आवक लिमिटेड आहे, मर्यादित आहे. मुंबईमध्ये 17,000 क्विंटल आवक झालेली आहे. आता जयपूरला नाशिक आणि पुण्याचा कांदा 11 ते 15 रुपयांनी विक्री होत आहे. कांद्याच्या संदर्भात एकूणच आजचं जे आहे आवक आणि बाजार जे आहे ते स्थिर आहे. फार वाढ घट असं त्यामध्ये दिसून येत नाही आहे. या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण बघूच. मे महिन्याचे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील आणि या आठवड्याचे बाजारभाव अगदी जिल्हावार कसे राहतील हे आपण मेंबरशिपच्या व्हिडिओ सांगितलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून इथे बघू शकतात. खाली जॉईनचं बटन आहे. अनेकांना त्याचा फायदा होतो आहे, तुम्ही पण त्याचा लाभ घेऊ शकता. चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. धन्यवाद.